विद्यार्थी हे रस्ता सुरक्षेचे नियम सांगणारे देवदूतच. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड. सोलापूर येथील रोटरी नॉर्थ राधाकिसन फोमरा मुकबधीर विद्यालयात रस्ता सुरक्षा आणि सुरक्षित वाहतूक संदर्भात प्रबोधन करताना त्या बोलत होत्या. रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी शालेय विद्यार्थी हेच संस्काराच्या जडणघडणीचा पाया असतात. त्यांच्या मनावर रुजलेली गोष्ट कधीच पुसली जात नाही, असेही त्या म्हणाल्या. सुरक्षा आणि सुरक्षित वाहतूक कशा पद्धतीने होईल यासाठी स्वतःच्या कल्पकतेने त्यांनी विद्यार्थ्यांच्या वापरातील शालेय वस्तूंमधून रस्ता सुरक्षेचे संदेश दिले. त्यामध्ये कंपास, पट्टी, पेन, वह्या, पुस्तकांवर लावण्यात येणारे नावाचे स्टिकर्स, फ्रेंडशिप बँड अशा त्याच्या सतत हातात असलेल्या वस्तूंवर वाहतुकी संदर्भातील संदेशचिन्ह छापलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनावर ठसेल आणि वाहतुकीचे नियम पाळले जातील. अपघाताचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी हे प्रबोधन उपयोगी पडेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रारंभी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्षा रोटेरियन डॉक्टर जानवी मखीजा यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर शाळेची माहिती आणि प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केले. शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. या प्रसंगी दिनांक 5 व 6 फेब्रुवारी 2024 रोजी दिव्यांगांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्या अर्चना गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सांस्कृतिक स्पर्धेत मिळालेले सन्मान चिन्ह यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेचे सचिव सुनील दावडा, रोटेरियन दीपक आर्वे, संजय चौगुले, आसावरी सराफ, सहाय्यक परिवहन निरीक्षक श्री कोलते, रेणुका पसपुले, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, विठ्ठल सातपुते, चिदानंद बेनुरे, गंगाधर मधभावी, अजित पाटील, साहेब गौडा पाटील, गजानन गडगे, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैफन बागवान यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव सुनील दावडा यांनी केले. लहानपणापासून शिकतो त्या आपल्या मेमोराईज मध्ये राहतात आणि कायम लक्षात राहतात, म्हणजे त्या कंटिन्युअस. त्यामुळे मग मी मुलांना बेस घेऊन ह्या सगळ्या वस्तू तयार केल्या आणि त्यांना मग कसं डेली तुमच्या आईमधनं मेमोराईज होतं. आपण म्हणतो की कंटिन्युअस वाचन केलं, एखादी गोष्ट बघत गेली की त्याची मेमरी तयार होते आपल्या ह्याच्यामध्ये आणि ती लक्षात राहते. म्हणून मग हे सगळं मी तयार केलं आणि हे सुरक्षा कवच जेव्हा मी सुरू केलं त्या दिवशी मला रात्री खूप छान झोप लागली. मला काहीतरी जे करायचं होतं मुलांसाठी ते करायला मिळालं आणि बाय द टाइम ही नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.